नंदुरबारमध्ये हवामान बदलाचा आंब्याच्या मोहरावर परिणाम होतोय। काही भागातील झाडांवर बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव झालाय। कच्च्या कैरीपासून तयार करण्यात येणारे आमसूर विक्रीतून सातपुड्यातील अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतात। मात्र मोहर गळती होत असल्यानं आंबा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। नंदुरबार बाजार समितीने कापूस खरेदीमध्ये 2 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला। सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे सीसीआय केंद्रावर खरेदी बंद आहे। मात्र सीसीआय केंद्रावर खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतोय। कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम दिसतोय। सीसीआयची खरेदी अनेक भागात ठप्प झाल्याचा परिणाम खुल्या बाजारात दिसून येतोय। खुल्या बाजारामध्ये सरासरी भाव पातळी 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतोय। सीसीआयच्या खरेदीतील अडथळे आणि बाजारातील स्थिर आवक त्यामुळे कापसाच्या भावात क्विंटल मागे 100 रुपयांची नरमाई दिसून आली। देशातील अनेक भागात सीसीआयची खरेदी बंद असल्यानं कापसाचा सरासरी बाजारभाव सुद्धा 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचला। नांदेडच्या उमरीसह मुदतखेड परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात ऊस केळीसोबतच कांदा पिकाच्या लागवडीला पसंती दिल्याचं बघायला मिळालं। कांद्याचा चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे येत्या वर्षी सुद्धा कांद्याला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना सध्या वाटते। वैजापूर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र सुमारे 2,000 हेक्टरपेक्षा जास्त वाढलंय। गतवर्षीच्या रब्बी हंगामात तालुक्यात कांद्याची सुमारे 16,500 हेक्टरवर लागवड झालेली होती। यंदा मात्र कांद्याची लागवड 17,500 हेक्टरवर येऊन पोहोचली आहे। वर्ध्याच्या ग्रामीण भागात हरभरा सोंगणीच्या कामाने वेग घेतला। जिल्ह्यात सुमारे 85,000 हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड करण्यात आली आहे। तर काही भागात सोंगणीच्या कामाला मजूरच नसल्यानं शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत। रब्बी हंगाम म्हटलं की गहू ज्वारी आलीच। मात्र वाशीमधील इटकूर आणि लगतच्या सेलू सारोळामध्ये मागच्या 4-5 वर्षात राजमा दिसून येतोय। या भागात राजमाचा वाटा 50% येऊन पोहोचलाय। कोठाळवाडीतील शेतकऱ्याला 90 दिवसांच्या राजमा पिकातून 4 लाखांवर उत्पन्न प्राप्त झालंय। मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। मात्र सक्षम खरेदी यंत्रणा उभारण्यात प्रशासनाला आलेलं अपयश शेतकऱ्यांना आर्थिक संकटात आणणार आहे आणि नियोजनाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याच्या दरात जाऊन प्रति क्विंटल 1,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। देशातील बाजारामध्ये गव्हाच्या भावातील चढ-उतार मागील काही दिवसांपासून थांबलेला बघायला मिळतात। सरकार खुल्या बाजारामध्ये गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर त्याचा परिणाम दिसतोय। गव्हाचा भाव देशभरात सरासरी 2,600 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान येऊन पोहोचला। हा दर मागील आठवड्याभरापासून स्थिर आहे। लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे। बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन आता 2 महिने झालेत, पण बाजारामध्ये बेदाण्याची आवक सध्या जेमतेमच दिसते। यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासू लागलेली आहे, त्यामुळे बेदाणा निर्मिती संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे मागील 15 दिवसात बेदाण्याच्या दरात प्रति किलो 25 रुपयांची वाढ झाली। देशातील काही बाजारांमध्ये लसणाची आवक सुरू झाली आहे। नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढते आहे। लसणाला उठावही चांगला आहे, मात्र वाढत्या आवकेबरोबरच भावातही चढ उतार दिसून येतोय। लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे आणखी 2 ते 3,000 रुपयांनी कमी झाले आहेत आणि सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 8,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळतोय।